कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बापूसाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अधिकराव माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदासाठी मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत बापूसाहेब पांडुरंग चव्हाण राहणार कोंबडवाडी यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा अध्यासी अधिकारी अभिमान थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. विहित निवडणूक कार्यक्रमानुसार सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. निर्धारित वेळेत बापूसाहेब चव्हाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जात संचालक राहुल शिवाजी निकम यांनी सूचक तर जयवंतराव साहेबराव घोरपडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. विहित मुदतीत अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने बापूसाहेब चव्हाण यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी अभिमान थोरात यांनी जाहीर केले. निवडीनंतर कोरेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक तानाजीराव मदने, ॲडव्होकेट विजयराव शिंदे, माजी सभापती जयवंतराव घोरपडे, माजी सभापती अधिकराव माने, उपसभापती केशवराव मदने तसेच बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती बापूसाहेब चव्हाण यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रहिमतपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात जन आंदोलनाची हाक. 22 जुलैला महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा. महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या घरी बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात रहिमतपूर शहरात नागरिकांचा रोष तीव्र होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या पुढाकाराने आता या विरोधाला संघटित जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय तसेच ग्राहक अनुपस्थित असताना काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रहिमतपूर बाजारपेठेतून महावितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत शांततापूर्ण निवेदन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजकांच्या वतीने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी महावितरण कंपनीला सामूहिक निवेदन सादर करण्यात येणार असून ग्राहकांच्या पूर्व परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास स्पष्ट विरोध नोंदवला जाणार आहे. निवेदनावरील प्रत्येक सही ही ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि स्मार्ट मीटर बसवण्याविरोधातील लोकभावना व्यक्त करणारी ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शनिवारी शहरातील गांधी चौक येथे स्मार्ट मीटर विरोधी सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष सुनील माने आणि माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने यांनी स्वतः स्वाक्षरी करून मोहिमेला प्रारंभ केला होता. या उपक्रमाला वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने वीज ग्राहकांनी सह्या करून स्मार्ट मीटर विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. सुनील माने यांनी सांगितले की वीज ग्राहकांवर अन्याय करणारा कोणताही निर्णय कदापि सहन केला जाणार नाही. शहरातील प्रत्येक प्रभागात जनजागृती सुरू असून नागरिकांच्या पाठिंब्याच्या बळावर लवकरच व्यापक जनआंदोलन उभारले जाणार आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतीही यंत्रणा लादली जाऊ देणार नाही. माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने यांनी महावितरण कंपनीच्या धोरणांवर टीका करताना म्हटले की स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची भीती आहे. राज्यभर या योजनेविरोधात असंतोष वाढत असताना महावितरण कंपनीचे अधिकारी स्मार्ट मीटर बसवण्याचा आग्रह धरत आहेत. मात्र रहिमतपूरमध्ये नागरिकांच्या इच्छेविरुद्ध एकही स्मार्ट मीटर बसवू दिला जाणार नाही. आयोजकांनी असेही स्पष्ट केले आहे की ज्या नागरिकांना आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य होणार नाही त्यांनी स्वतंत्रपणे महावितरण कार्यालयात लेखी निवेदन देऊन माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरावर स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी मागणी नोंदवावी. ग्राहकांचा लेखी नकार कंपनीकडे नोंदवल्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे कठीण होईल असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. रहिमतपूरमध्ये सुरू झालेल्या या सह्यांच्या मोहिमेमुळे स्मार्ट मीटरचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नागरिकांचा वाढता विरोध, राजकीय पक्षांची भूमिका आणि महावितरण कंपनीच्या विरोधातील जनक्षोभ यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत. कुमठे येथे महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारेची चोरी, ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावातील बोडके वस्ती परिसरात महावितरण कंपनीच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार चोरी करून मोठे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुमठेगाव हद्दीतील बोडके वस्तीवरील 100 kVA क्षमतेच्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 60 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारेची किंमत सुमारे 15,000 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना दिनांक 19 ते 20 जुलै दरम्यान घडली असून चोरी करताना चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल जमिनीवर सांडून ट्रान्सफॉर्मरलाही नुकसान केले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले असून वीज पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी महेश प्रकाश काकडे, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण कंपनी कोरेगाव ग्रामीण शाखा क्रमांक 1 यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार राजू जामदार तपास करत आहेत. खोट्या सोन्याच्या बांगड्यात तारण ठेवून राष्ट्रीयकृत बँकेची 10 लाखांची फसवणूक. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या असल्याचे भासवून खोट्या सोन्याच्या बांगड्या तारण ठेवत बँक ऑफ महाराष्ट्राची तब्बल 10,30,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल मदनलाल जोशी वय 49 राहणार जिवंतारा LIC बिल्डिंग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेश शशिकांत शिंदे मूळ राहणार चिंतामणी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लोअर परेड मुंबई सध्या राहणार चांदवडी तालुका कोरेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 30 जानेवारी 2026 ते 5 मार्च 2026 या कालावधीत कोरेगाव येथील RM देसाई पेट्रोल पंपासमोरील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोरेगाव शाखेत घडली. आरोपी उमेश शिंदे याने 6 बांगड्या शुद्ध 22 कॅरेट सोन्याच्या असल्याचे भासवून त्या बँकेत तारण ठेवल्या. त्यानंतर त्यावर बँकेकडून 10,30,000 रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले. मात्र पुढील पडताळणीत संबंधित बांगड्या खोट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बँकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी फिर्यादी राहुल जोशी यांनी तक्रार दिल्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत. सायबर फसवणुकीची रक्कम बँक खात्यात स्वीकारल्याप्रकरणी धुमाळवाडी नांदगिरीतील युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील धुमाळवाडी नांदगिरी येथील विशाल चंद्रकांत शिंदे यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित बँक खात्यात देशभरातील विविध बँक खात्यातून एकूण 1,72,180 रुपये जमा झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित युवकाने बँक ऑफ महाराष्ट्राच्या सातारा येथील शाखेत VS एंटरप्राइजेस या नावाने चालू खाते उघडले होते. NCCRP पोर्टल आणि बँकेकडून प्राप्त माहितीनुसार या खात्यात विविध बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक तपासात संबंधित रक्कम सायबर फसवणुकीतून प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित युवकाचा सायबर गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच त्याच्यासह इतर साथीदारांविरोधात देशभरातील 13 नागरिकांनी सायबर फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्याचे तपासात समोर आले आहे. 30 डिसेंबर 2025 ते 13 जून 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी 19 जुलै 2026 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ओंकार डुबल यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत.